ससून रुग्णालयातील गैरकारभार, डॉक्टर आणि बिघडलेल्या व्यवस्थेवर जोरदार टीका होते। विरोधक आरोप करतायत या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ। हसन मुश्रीफ जी, एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे। आज मात्र आपण एका वादळाच्या केंद्रस्थानी आहात। आपल्या एका शेरामुळे डॉक्टर अजय तावरे आजच्या वादातीत एक व्यक्तिमत्व ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात, ते तुमच्या शेऱ्यामुळे अधीक्षक झाले असं दिसतंय। नाही मॅडम, आता काय झालंय की अनेक आमदार किंवा खासदार लोकप्रतिनिधी आम्हाला पत्र देत असतात। पत्र दिल्यानंतर त्या योग्य ज्याला अधिकार आहे त्या अधिकाऱ्यांना आपण लिहित असतो किंवा तुम्ही जी यांनी विनंती केलेली आहे त्याप्रमाणे त्यांना कार्यभार देण्यापूर्वी आपण हे निकष पूर्ण करतात की नाही ते बघून त्यांनी ते द्यायचं असतं। कारण असे अनेक लोकप्रतिनिधी येत असतात, त्याच्यावर आपण लिहित असतो। मग आता जबाबदारी त्या अधिकाऱ्याची आहे की हे खरंच जे लिहिलेलं आहे ते खरं आहे की नाही आहे हे बघून ते आपली कारवाई करतात। आता या कारवाईप्रमाणे अजय तावरे यांना त्या रुग्णालयाचा अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी दिलेला आहे असं आता ते आमदार महोदयांनी सांगितलं। आता त्यानंतर हे 26/12/2023 आमदार सुनील टिंगरेंचं पत्र आहे, त्यावर जे मी लिहिलेलं आहे शेरा। त्यानंतर उंदीर प्रकरण झालं ससूनला आणि त्यामध्ये 10/4/2024 हे तावरे हे दोषी ठरले आणि त्यांचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ त्या तारखेला काढून देण्यात आला। हे पत्र आहे, त्या दिवशी आयुक्तांनी त्यांचा कार्यभार काढून घेतला। मी दिली ऑर्डर 26/12/2023 कार्यभार काढून काढला त्यांचा 10/4/2024 म्हणजे त्यामध्ये तावरे हे टिंगरीने दिलेलं आहे म्हणून आम्ही त्याला ठेवण्याचा आठास नाही केला। दोषी आहे म्हणतात तात्काळ त्याला तात्काळ त्यातनं कार्यमुक्त केलं। आता ही जी घटना घडली अपघाताची ती 11 ते 24 मे ही मी होतो प्रदेशात, ही त्यावेळची घटना आहे। आता आमदार धंगेकरांचं म्हणणं आहे की मुश्रीफांच्या आशीर्वादानं हे सगळं झालं। मी प्रदेशात होतो, हा अतिरिक्त सुप्रिटेंडंटचा कार्यभार काढून घेण्यात आलेला आहे। रात्री अपघात विभागामध्ये डॉक्टर होळणार म्हणून जे वैद्यकीय अधिकारी होते त्यांच्याकडं ते रक्ताचं सॅम्पल आलं। अजय तावरेंनी सांगून ते बदललं आणि त्यांच्या काय घडलं असेल। आता सांगा ह्याला माझा कसा आशीर्वाद असू शकतो? ही घटना अतिशय गंभीर आहे। अशी जर रक्ताचे सॅम्पल्स वगैरे बदलले गेले तर अतिशय म्हणजे कोर्ट शेवटी डॉक्टरांचं मानते, म्हणून अशा लोकांना आपण सोडताच कामा नये। आणि म्हणून ह्याला कडकच्या कडक कोण तावरे आणि कोण ह्याला ह्याचे देणं घेणं नाही। लोकप्रतिनिधी म्हणून आल्यानंतर मी एखादा शेरा दिला म्हणजे माझा आशीर्वाद आहे असं चुकीचा आरोप करणं हे किती धादात खोटं आहे। 26/12/2023 आम्ही त्याला अधीक्षक पदाचा चार्ज दिला, देण्याची ऑर्डर मी शेरा दिला। मुश्रीफजी, आपण कधी डॉक्टर अजय तावरे यांना स्वतः भेटला होतात का? हे बघा, मी कुठल्याही डॉक्टरला भेटलो नाही। माझ्याकडे आमदार महोदय आले असतील, मी शेरा दिला असेल, पण मला सांगा ना 26/12/2023 त्याला कार्यभाराचा मी शेरा दिला आणि 10/4/2014 काढून घेतला तो, मग तो का ठेवला नाही आम्ही? त्यामुळं ह्या घटनेची गल्लत करण्याचा काही गरज नाही। आणि 11 ते 24 या काळात मी परदेश दौऱ्यावर होतो, तो हा अपघात घडला। डॉक्टर होळणार नावाचा तिथं अपघात विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी होता, त्यानं ते रक्ताचे सॅम्पल घेतले। तावरेंनी त्यांना सांगितलं ते बदललं असं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलीस शोध घेतील आणि वास्तविक याच्यामध्ये जो धंगेकरने आरोप केला ह्याला आशीर्वाद मुश्रीफांचा आहे, ह्यावर माझं ऑब्जेक्शन आहे की कोण माणूस आम्ही काळागोळा बघत नाही किंवा कोण अधिकारी बघत नाहीत। सगळे मंत्री महोदय असे शेरे लिहितात, योग्य अयोग्य आहे ते अधिकाऱ्यांनी ठरवून ते द्यायचं, पण दिला, परंतु तो 10/4 काढून नाही घेतलेला आहे, तो आता त्या पदावर नाही तिथं। त्यामुळं त्यानं सांगितल्यामुळे ही घटना घडली, पोलीस तपासात सिद्ध होईल। मुश्रीफजी, आपण ज्या व्यक्तीला पाहिलं नाही त्याच्यासाठी आपण शेरा देता आणि नंतर तो अधीक्षक होतो एका हॉस्पिटलचा। एकंदरीतच या आधीची प्रकरणं ससूनची बघितली, उंदीर प्रकरण असो, ललित पाटील प्रकरण असो, एकंदरीत संपूर्ण शासकीय व्यवस्थेवर लोकांना अनास्था व्हायला लागली आणि आता हे तर प्रकरण अत्यंत भीषण आहे। ससून
तर भीषण आहेच, पण टोटल सिस्टीमवर लोकांना आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आज त्यासाठीच आपण तात्काळ कारवाई करतो. ललित पाटील प्रकरण घडल्यानंतर तात्काळ समिती नेमली. लगेच त्या ठाकूर म्हणून तिथं अधिष्ठाता होते, त्यांना आपण पदमुक्त केलं. एक डॉक्टरना तात्काळ आपण निलंबित केलं. त्यानंतर उंदीर प्रकरणात समिती नेमली, तात्काळ त्याच्यावर आपण कारवाई केली. हे होऊ नये म्हणून शेवटी ह्या अशा व्यवस्थेमध्ये जो चुकीचं करतो त्याला शासन करणं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा करणं एवढं काम शासनाचं आहे, ते आम्ही प्रामाणिकपणाने करतोय. त्यामुळे अशी आपण धमक आता यावेळेला धडक देऊ की पुन्हा कोणाला हिंमत होणार नाही असं काम करण्याची. हसन मुश्रीफजी, आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.